अर्थ जे आपण होऊ निमृत अनुष्ठानाने जगा देत वडील जे तया आचरती पावले पावले सात्विकी श्रुती चाले आपल्या जीवनाचं कल्याण होतं। लाईट मध्ये टाकून परिसुप्ती मूर्तीचे अर्थ ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणाल अनुकरण करून आपल्याला कुणाच्या तरी मार्गाने जायचंय, पण शास्त्रानं ज्यावेळेस न्यायनिवाडा केलं त्यावेळी कुणाच्या मार्गाने जावं आणि कुणाच्या मार्गाने जाऊ नये हे सांगितलेलं आहे। 5-6 जणांचं कधी अनुकरण करायचं नाही महाराज। शास्त्र सांगतं खरं खरं हा म्हणजे गाढव, गाढवाचं कधी अनुकरण करायचं नाही, कारण तो गाढवच असतो शेवटी। गाढव असं जंगलातून जात असताना त्याच्या पायात काटा घुसला, तो काटा घुसल्यानंतर त्याला तो यातना होऊ लागल्या, यातना होत आहेत, त्याला तो काटा निघत नाही। शेजारी कुत्रा एक कोला होता, कोल्याला त्याच्या थोडीशी दया आली, त्याला वाटलं चला आपण त्याला काटा काढावा जेणेकरून गाढवाचा जो काय त्रास होतो त्याला यातना होते तर कमी होते। या अनुषंगाने तो गाढवाच्या पायाजवळ गेला, पायाचा काटा काढला, काटा काढल्याबरोबर गाढवाने लाथ मारली। शेवटी त्याचा तो स्वभाव आहे। सांगायचं तात्पर्य शहाण्या माणसानं कुत्र्याच्या पुढं आणि गाढवाच्या पाठीमागे कधी जायचं नाही, कारण कुत्रा हा लचका तोडतो आणि गाढव हा लाथ मारतो, प्रसाद देतो, लत्ता म्हणतो आपण त्याला। त्याच्यामुळं कुत्र्याच्या पुढे आणि गाढवाच्या पाठीमागे जायचं नाही। त्याप्रमाणे दुसरं मूर्ख, मूर्ख कोणाला म्हणायचं? शहाणा माणसाच्या मनात जी येत नाही ते ज्याच्या मनात येतं त्याला मूर्ख म्हणायचं। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, मूर्ख माणसं कधी काय बोलतील त्याचा पत्ता लागत नाही। एके ठिकाणी एक उदाहरण असं आहे, एक छोटस कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये एक माणूस असतो, तो माणूस कधी काय बोलत त्याचा थांबपत्ताच लागायचा नाही। त्याच्या बोलण्यामुळे त्यांच्या घरातील मुलीचं जवळजवळ 11 वेळा लग्न मोडलं। मग बस दुसऱ्या वेळेस पाहुणे यायचे ठरले, आधीच 11 वेळा लग्न मोडले, त्यांनी सांगितलं चक्क की तू उद्या काहीच बोलायचं नाही। म्हणजे असं का बोलायचं नाही? मी बोलणार, मंडप जळायला तर मी का बोलणार नाही, नवराच मेला तर मी का बोलणार नाही, पाहायला आलेले सासू सासरे धडकून मेले तर, म्हणजे जे कोणाच्या मनात येत नाही ते ह्याच्या मनात येतं, म्हणून हा मूर्ख आहे। म्हणून मूर्खाच्या नादी कधी लागायचं नाही। स्वेचारी खरा झालं, मूर्ख झालं, तिसरं प्रकारचं मी काय सांगतोय, कोणाच्या अनुषंगाने जगायचं नाही ते। तिसरं आहे स्वेचारी। स्वेचारी म्हणजे जो स्वतःच्याच मनाने चालतो, प्रवृत्ती निवृत्ती सगळं काय ते स्वतःच, फक्त मनानं चालायचं। पण समाजात जगत असताना स्वतःच मनाचा मोठेपणा किंवा मनाचंच करून चालत नाही, म्हणून मार्गे गेला तो ते त्याची मुकाला। दुसऱ्याच्या मार्गाने जायचं, स्वतःच मनाचा हे करून चालत नाही। असे प्रकार आहेत। तर काही प्रकार कुणाच्या अनुषंगाने, कुणाच्या पाठीमागे जायचं। चौथा आहे अनुभव। ज्या माणसाला अनुभव नाहीये त्या माणसाच्या पाठीमागे कधी जायचं नाही, कारण अनुभव खूप महत्वाचा असतो। आपल्या घरात जर म्हातारी माणसं असतील तर खूप सारे उन्हाळा पावसाळा आपल्यापेक्षा जास्त बघितले असतील, आपल्याला वाटतं ते काहीतरी किरकिर करतात, रागराग करतात, आणि त्यांच्या जीवनाचा सार म्हणजे त्यांनी केलेल्या पूर्ण आयुष्याचा तो 25 साठा म्हणजे तो अनुभव असतो।
माऊली सध्या म्हणतात अनुभवाशिवाय बोलायचं नाही, कारण ज्यांना अनुभव आहे ते माणसं आपल्याला चुकीच्या मार्गाने कधी जाऊ देत नाही. अनुभव आले अंगात या जगात येत. बरोबर, कारण अनुभव आल्याशिवाय माणसाला काहीच समजत नाही. काही माणसं शून्यत्व असतात, ज्यांना शून्य ज्ञान असतं, त्यांच्या अंगी अंगी का नसतो. तशाही महात्म्याचे आपण उगच पाठत, कारण सध्या जगच असं आहे महाराज. आपण म्हणतो चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये. चमत्कार दाखवला तर लोक नमस्कार करतात, पण माझ्या साधू संतांनी चमत्कार केले, पण त्या चमत्काराची कधी ख्याती होऊ दिली नाही. सांगायचं झालं तर लोक चमत्कार करतात, माझ्या संतांनी चमत्कार केले, जगाला दाखवले नाही. म्हणजे दाखवले त्यावरही लोकांनी संशय घेतला. तर काय म्हणे रेडा कसं काय बोलू शकतो. म्हशी पुत्रामुखी बोलविला वेदू, म्हशीचा पुत्र म्हणजे रेडा. त्या लोक काय बोलते त्याचा थांबपत्ता लागत नाही. कारण या जगामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी पसरली, पॉझिटिव्हता काहीच राहिली नाही. एक रक्तगट पॉझिटिव्ह होता, दुसरं काहीच नाही, सगळं निगेटिव्ह. आपण सरासर जर विचार केला, आपण जसं झोपेतून उठतो तसं दुसऱ्या दिवशी रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये आपण काय करतो, आपण काय केलं पाहिजे, कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे, कुणाचा अनुभव घेतला पाहिजे, कुणाचं आचरण केलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं या लोकांच्या कधी पाठीमागे जायचं नाही. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, यांच्या पाठीमागे जायचं नाही, तर पाठीमागे जायचं कुणाच्या. चार लोकांच्या पाठीमागे जायचं. वेदानुभवी, जो वेदाच्या मार्गाने जातो, तो शास्त्र आहे, पंडित आहे, त्याला जगाचे अनुभव आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जनबाबाच्या मार्गाने आपण जायचं. परशुराम बाबा ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचं. कारण मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत, त्यांनी मार्ग दाखवलाय, आपल्याला फक्त त्या मार्गाने जायचं, काम करायचं. पण आज आपण ज्यांचं ऐकतो त्यांनाच पाठीमागे नावं ठेवतो, त्यांना काय कळतं म्हणतो. पण असं बोलून चालत नाही. का तर त्यांच्या जीवनाचं पूर्ण आयुष्य त्यांनी परमार्थाकरता खर्च केलंय, आणि त्याचा जन्मच त्याच्यासाठी झालाय. तुम्ही आम्ही जन्माला येतो, पण संत हे अवतारित होतात, आपल्यासाठी ते जन्माला येतात. दुसरं आहे सत्वशिला, म्हणजे ज्या माणसाला कमी येतं पण त्याच्या आयुष्यामध्ये काही डाग नाही. जय जय हो शुद्ध उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षते. काही माणसं शुद्ध असतात, पवित्र असतात, पण ते प्रसिद्ध नसतात. काय शुद्ध असतील, उदार असतील, पण ते प्रसिद्ध नाही. पण माझे संत, माझे गुरु ते शुद्ध आहेत, पवित्र आहेत, उदार आहेत आणि प्रसिद्धही आहेत. तर अशा संतांच्या असा जो मनुष्य आहे, त्या मनुष्याच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. तिसरा आहे धर्मात्मा, ज्यानं धर्म अंगीकारलाय त्याच्या मार्गाने आपण जायचंय. जो पुण्यवान आहे, आयुष्यामध्ये कुठलंच पाप त्याने केलं नाही, त्याच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. श्रुती आणि मूर्ती, शास्त्रकार सांगतात माणसाला दोन डोळे देवाने दिले, हे दिलेले डोळे नाही. श्रुती आणि मूर्ती, जे की डोळे आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी, कारण काही नुसते डोळे असून चालत नाही. डोळ्याचे प्रकार आहेत. एक डोळ्याला अंधार असला तर तो काना डोळा झाला, कानाला ऐकू येत नाही, एक डोळा आहे तो अर्धा डोळा झाला. आणि दोन्ही डोळे जरी असले पण त्याच्या जीवनाचं त्याला कल्याण किंवा जीवनाचा त्याचा ऱ्हास, जर त्याला त्याच्या आयुष्याची प्रगती जर आपल्याला कळली नाही, आपण कशासाठी जन्मलो, त्या डोळ्यांचा उपयोग नाही. कारण जन्माला आल्यानंतर माणसानं असं आयुष्य जगायचं
तर त्याचा आपल्यापेक्षा जगाला उपयोग झाला पाहिजे. पण ते करत असताना कधी कधी आपल्याला जीवनामध्ये संकट येतात. त्या संकटातून मार्गही आपल्यालाच काढावा लागतो. कारण देव ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट पेटतो की ते संकट करण्याची पात्रता ठेवतात, योग्यता ठेवतात. त्याच्यासाठी संगत महत्वाची आहे. संगत कुणाची करायची तर संगत संतांची करायची. संतांची संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती येणे पाहिजे. संतांची संगत केली पाहिजे. पण आपण संगत संतांची करत नाही. आपण संगत शत्रूची करतो, वैऱ्याची करतो, व्यसनाधीन लोकांची करतो. जननी जने तो सूर्य जने या दाता जने नाही तो जननी वांजे बली. माते शूर छत्रपती सारख्या वीराला तरी जन्म दे, नाहीतर हनुमंतरायासारख्या भक्ताला तरी जन्म दे. नाहीतर यापेक्षा माते तुला पुढचं सांगू, या भारत देशामध्ये अतिरेकी आणि व्यसनी लोकांचं प्रमाण वाढवण्यापेक्षा वांज राहिली तरी चालेल. हे का सांगतोय की आपण आपल्या मुलावर जर चांगले संस्कार केले तर त्या संस्काराचं स्वरूप म्हणून आपल्या तर जीवनाचं कल्याण होतं, पण पूर्ण कुळाचा देखील उद्धार होतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणून जातात, आपुलिया हिता गोसे जागता धन्य माता पिता तयाच्या. जो मनुष्य, जो मानव आपल्या जीवनाचं कल्याण करण्याबरोबर संपूर्ण जगाचं कल्याण करतो, त्याच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबारा धन्यता देतात. ते तुकोबारा एके ठिकाणी म्हणून जातात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तेही लोक झेंडा. माझा मुलगा गुंडा असला तरी चालेल, पण त्याचा झेंडा जगतावर जगत पात्र. गुंडा शब्दाचा अर्थ म्हणजे डाकू वगैरे नाही. त्याचा अवलौकिक असा अर्थ आहे की माझा पुत्र प्रसिद्ध आहे, पण तो जगाच्या कल्याणासाठी निर्मित झाला, जगाच्या कल्याणासाठी अवतरित झालाय, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताल बरोबर आहे तुमचं, या मार्गाने आम्ही जातोय. मग या मार्गानंतर गेल्यानंतर आमच्या जीवनाचं काय होणार, आम्हाला त्याची फळप्राप्ती काय होईल? जे आपण होऊन मूर्त अनुष्ठानाने जगा देत वडील जे आहे तयाचरती पावले. जर आपण अशा लोकांचे आचरती पावले म्हणजे आपण जर त्या लोकांचं आचरण केलं तर आपल्या जीवनात काय जे पूर्व संचित पाप असेल किंवा आपली जी काय जीवनामध्ये आपण आल्यानंतर कुकर्म केले असतील त्याचा पूर्णतः नाहीसं होतं. का तर आपण त्यांच्या अनुषंगाने जातो. कारण ज्ञानोबा एके ठिकाणी म्हणून जातात, भगवद्गीतेमध्ये असं आहे, 16व्या अध्यायातले शेवटी अर्जुन श्रीकृष्णाने अर्जुन परमात्म्याला सांगितलं की जे लोक धर्मशास्त्रानुसार जगतात त्यांच्याच अनुषंगाने तुम्ही जायचे. जगात तर सगळे धर्मशास्त्राने चालतील असं नाही. कारण धर्म म्हणलं की शास्त्र आलं तर तक्षक नावाचा जो नाग आहे त्याच्या नागावरच्या फणीवरचा मणी काढून तो सुईमध्ये अडकवायचा आहे आणि आपल्या गळ्यात घालायचा आहे. आता तक्षक नागाचा जर तो मणी काढायचा असेल तर तो साप जर हे झाला आणि तो जर आपल्याला डसला तिथं तर आपण जिवंत राहाल का? नाही महाराज. कारण एवढं शास्त्र अवघड आहे. मग शास्त्राच्या मार्गाने जर आपल्याला जाणं होत नसेल, पण जे लोक शास्त्राच्या मार्गाने गेले त्यांचं अनुकरण करून आपण त्यांच्या मार्गाने तर जाऊ शकतो ना. जसं की जनाबाबा असतील गेले त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी आयुष्यामध्ये जन्माला येऊनंतर काय केलं? कारण आपण मी ज्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार काय? कारण आपण जीवनात आल्यानंतर पहिले तर आपण कशासाठी जन्माला आलो याचा विचार केला पाहिजे. जन्म घेतलाय 84 लक्ष योनीनंतर आपला जन्म झालाय, पण जन्माला येऊन आपण काय केलं पाहिजे? म्हणून कवी सूर्यनारायण निकेटीन म्हणतात, 4 दिवसाचं आयुष्य आपलं, 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 सुखात गेले,
डोईवरचा चंद्र पाण्यात आयुष्य माझं दुःखात गेलं. शेकडो चंद्र तारे झाले आयुष्य माझं याच्यात गेलं. 7 दिवसाचं जगणं आहे महाराज आपलं. सोमवारी जन्म होतं, मंगळवारी शिक्षण होतं, बुधवारी लग्न होतं, गुरुवारी नातूपंतू होता, शुक्रवारी नातूपंतू बघण्यात जातं, शनिवारी म्हातारा होतो आणि रविवारी आपला मृत्यू होतो. मला 7 दिवसाचं जगणं आहे आपलं. पाण्यातल्या बुडबुड्यासारखं आपलं आयुष्य माझा कधी कुठला आपल्याला पता लागत नाही. त्याच्यामुळे आपण जीवनात जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचा रास जे काय विषय आहे आपल्यासोबत इतरांनाही त्या गोष्टीचा फायदा कसा होईल त्याचाही आपण विचार केला पाहिजे. हे करत असताना पहिलं तर महत्वाचे म्हणजे आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो, काही वेळा काय होतं की आपण आपला विचार करतो. ते काय आपण आपला विचार केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपण इतरांचा देखील विचार केला पाहिजे. तो विचार करत असताना आपल्यामुळे कुणाला त्रास, कुणाची मन वेदना, कारण कुटुंब पद्धतीमध्ये जगत असताना घरातील माणसं सारखीच नसतात. एखादा माणूस थोडासा वाईट असतो, पण ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस, उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर घड्याळाच्या काट्याचा जर विचार केला तर घड्याळाचे काटे ज्या ज्या वेळेनुसार टाइमनुसार बदलत राहतात, पण ज्यावेळी 12 वाजायचे असतात त्यावेळी मात्र ते तिन्ही काटे एकत्र येतात. कुटुंबामध्ये असंहीच असतं महाराज. कारण पूर्वीच्या काळी बघा, राम लक्ष्मण एकत्रित कुटुंब आपल्या समोर भरपूर असलेले. कुटुंब एक राहिलं तर काय होतं हेही आपल्या समोर रामायणातून दिसून येतं. आणि घराघरामध्ये भांडणं झाले त्याचं तर युद्ध कसं होतं हे आपल्याला महाभारत शिकवतो. मग आपण विचार करायचा आपण कशाचं आचरण केलं पाहिजे. आपण रामायणाचं जर आचरण केलं तर आपल्या जीवनाची मोक्ष प्राप्ती निश्चित आहे. पण महाभारताचं जर अनुसरण केलं तर आपल्या जीवनाचा निश्चित त्रास होणार आहे. कारण संगत खूप महत्वाची आहे. कर्णाच्या बाबतीत विचार केला तर कर्ण दानशूर होता, पण संगत वाईट माणसाच्या संगतीत गेला. कारण या आयुष्यामध्ये आपण कुणाच्या संगतीत जातो हे खूप महत्वाचं आहे. लोक आपल्याला सहजासहजी हे करू देत नाहीत महाराज. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक लहान मुलगा लहानाचा मोठा होतो, तो इतरत्र संगीत वाईट संगतीत जाऊ नये. त्याच्या वडिलांनी 2-3 वेळा तर सांगितलं, बाबा रे तू काय वाईट संगतीत जाऊ नको. नाही बाबा मी त्यांच्यात खेळतो पण वाईट संगतीत जात नाही. मग त्यांनी काय केलं, वडिलांनी एके दिवशी थोडासा कोळसा घेतला आणि त्या मुलाच्या खिशामध्ये ठेवला आणि सांगितलं जा म्हणले दिवसभर. तो मुलगा गेला इकडं तिकडं वावरला, खेळू लागला. ज्यावेळेस त्याला खिशात हात घालायचा त्यावेळेस त्याला हात काळा झाला. त्याच्याकडे लक्ष नव्हतं. मुलगा घरी आला, वडिलांनी आल्याबरोबर बाळा इकडे रे. मुलगा गेला, वडिलांना बाबा काय झालं, हात दाखव म्हणले तुझा. अरे हात काळा कशानं झाला. बाबांनी विचारलं, मुलांना उत्तर दिलं की तुम्ही जो सकाळी मला कोळसा दिला होता तो खिशामध्ये मी ठेवला होता. ज्या ज्या वेळेस मी खिशामध्ये हात घालायचो त्यावेळेस अलगद तो हात माझा काळा व्हायचा. काय तर कोळसा काळा असल्यामुळे. वडील त्या मुलाला सांगतात, मी तुला हेच सांगतोय, तू जरी त्यांच्या सोबत वावरत असेल तर कधी ना कधी हा तुला संगतीचा वास लागेल आणि तुझ्या जीवनाचा ऱ्हास. कारण आपलं आयुष्य हे कुणाच्या तरी मार्गाने आपण अनुकरणानं चालतो. काही ठिकाणी एक वाक्य असतं, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, काही नाही महाराज. किती जरी आपण चिकन माती केला तरी गाडगं मात्र कुंभारच बनवू शकतो. एखादी अंगठी वगैरे हा सोनारच घडवू शकतो. तसं आपल्या जीवनाचं कल्याण हे गुरुच करतात. कारण जगाच्या पाठीवर साधू संत आणि गुरु हे दोघं, संत शिरोमणी संत नामदेव राय हे पंढरीश परमाचे निस्सिम भक्त होते महाराज. एवढे की देव त्यांच्या सोबत स्वतः जेवायचे, त्यांच्या सोबत खेळायचे, वावडायचे. पण तरी देखील ज्यावेळेस संतांची मांदेळी, संतांची बैठक बसली त्यावेळेस नामदेवराय कच्चे ठरले. का तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना गुरुचा अनुग्रह झाला नव्हता. कारण गुरु हा संत पुळीचा राजा, गुरु हा प्राण विजावा माझा, गुरुविन देव नाही तुझा तरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु आहे.
तर अशा गुरुचं सात्विकरण आपण केलं पाहिजे. मग छत्रपती शिवरायांचं उदाहरण आपण घेऊ. जर छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणीच त्यांच्या जीवनामध्ये जर चांगले संस्कार झाले नसते तर छत्रपती शिवराय महाराज किंवा आज आपण या मंडपामध्ये मी किंवा मी प्रवचन करण्याकरता तुम्ही ऐकण्याकरता बसले नसते. त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे. त्यांच्यामुळेच आज मंदिरावर दारातील तुळस, गोठ्यातील गाय आणि मंदिरावरली कळस आणि मी इथं प्रवचन करताना शाबूत बसतो. कशाच्या जीवावर? फक्त साधू संतांच्या आणि त्यांनी जे जीवनात त्यांच्या लहानपणी जे आईवडिलांनी आईनं त्यांच्यावर जे जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले त्याच्याच जीवावर. संस्कार खूप मोठे आहेत महाराज. कारण या जीवनाचा मोक्ष मनुष्याच्या जीवनाचं आयुष्याचं कल्याण इतक्या सहजासहजी होत नाही महाराज. एखाद्या दिवस निर्जीव गोष्टीचं लवकर मोक्षाची प्राप्ती होते. 2 शब्दांनी भिंतीचा उद्धार झालाय. चल पुढे. ज्यावेळेस चांगदेवराय ज्ञानेश्वर महाराज भेटण्यासाठी वाघावर बसून आले, सर्व समाज त्यांच्यासोबत जे त्यांचे काही सहकारी होते सगळे येत होते. ज्ञानोबाराय भिंतीवर बसले होते. फक्त आदेश केला, चल. 2 शब्दांनी उद्धार झाला. रेड्याचा उद्धार 2 अग्निवेळे 2 शब्दांनी. ज्ञानेश्वर महाराजांना आपला मानवाचा उद्धार करण्यासाठी 9000 ओव्या लिहाव्या लागल्या. तरी देखील आपण एवढं त्यांनी आगाध ज्ञान आपल्या समोर निर्माण करून ठेवलं असेल, चांगदेव 65 असतील, हरिपाठ असतील, तरी देखील आपण ते कधी उघडून बघत नाही. खूप मोठे आपल्या समाजामुळे, तरुणांपुढे आणि या मानवापुढे खूप मोठी आपल्यासाठी खूप शोकांतिक आहे. आपण इथं ज्ञान भटकत चाललोय, जे आपल्या साधू संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय, ज्याच्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, त्या गोष्टीपासून आपण वंचित होत चाललो. असं नाही की काही गोष्टी काळानुसार आपण बदलत चाललोय, बदलल्याच पाहिजे. पण ते बदलत असताना जे काय आपला धर्म, जे काय आपली संस्कृती आहे ते आपण टिकवले पाहिजे. कारण हा धर्म टिकवण्यासाठी माझ्या शंभूराजांनी 40 वर्ष औरंगजेबाच्या छावणीमध्ये नरक यातना भोगले. कारण एवढं छत्रपती शंभूराजांना हाल हाल करून आलं. त्याच्या अंगावर सगळे त्वचा रगडून काढली. भोकड सोलावा असं त्यांना सोडलं होतं महाराज. पण तरी देखील धर्म बदलला नाही. का? तुम्हा आमच्यासाठी काहीतरी आदर्श निर्माण, काय कमी झालं असतं? सांगून दिलं असतं आम्ही धर्म बदलू शकतो, पण नाही. म्हणून छत्रपती शंभूराजे आजही 400 वर्षानंतर तुम्हा आमच्या समोर इतिहास आहे. जागृत ठेवण्याचं काम त्यांनी केले. 1-2 तासाचा पिक्चर बघितल्यानंतर तरुण मुले दसदसा रडतात. पण तोच इतिहास माझ्या शंभूराजांचा जर तुम्ही वाचला, माझ्या साधू संतांचा वाचला, जे घडून गेलेला आहे, जो पिक्चर आपण बघितल्यानंतर रडतो, पण या साधू संतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ते अवतरित केलंय. स्वतः त्यांना त्रास भोगावा लागलाय. तो त्रास आपण उघड्या डोळ्यांनी बघून देखील आपल्या मनामध्ये काही वेदना होत नाही, काही त्रास होत नाही. ही आपल्या सर्व जगासमोरची, या मानवाची खूप मोठी शोकांतिका आहे. कुठेतरी हे बदललं पाहिजे. त्या बदलण्यासाठी आपण साधू संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण त्यांनी मार्ग दाखवलाय, आपल्याला त्या मार्गाने जायचं, काम करायचं. आयुष्यामध्ये कुणाचंही, एकाही माणसाचं, एकही जो मार्ग सात्विक मार्गाने जीवनामध्ये जन्माला आला, सात्विक मार्गाने चालतो, त्याच्या मागे जरी आपण गेलं तरी आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण होणार. पण आपण त्याच्या मार्गाने जात नाही, आपण दुसऱ्याच मार्गाने चालतो. ते खूप महत्वाचं आहे. आपण त्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. साधू संतांचं आचरण, जे जन्माला आल्यानंतर जे वागले, त्यांनी काय केलं, ते खूप महत्वाचं आहे. शंभूराजांनी जर विचार केला असता, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पुत्र आहोत, धर्म बदलला नाही. कारण देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावाता, परम प्रतापी महापराक्रमी एक शंभूराजाता. 40 वर्ष नरक यातना भोगल्या. माझ्या ज्ञानोबारायांनी तर किती त्रास सहन केला.
एक वेळ तर ज्ञानोबरायांवर असे आले, ज्या जोळीमध्ये थोडीशी कुणीतरी भाकरी टाकली होती, ती जोळी सगळ्यात लोकांनी फाडून टाकली आणि त्याच्यात जे काय भाकरीचे तुकडे होते ते जमिनीमध्ये मिसळून टाकले महाराज. ज्ञानोबरायांना तरीही राग आला नाही. माझ्या एकनाथ महाराजांना राग यावा यासाठी त्यांच्या बायकोच्या पाठकुळीत ओढी बसवली याला. तरी नाथ महाराज म्हणतात, बायकोला आदेश करतात, पडू दे डोकं, ते लहान बाळ, शांतीचा मार्ग आहे. कोणत्याही साधू संतांचं उदाहरण घ्या म्हणा, त्यांच्या जीवनामध्ये राग हा प्रकारच नव्हता. कारण राग आणि भीकमाग असतो. माणसांना राग कधी करायचं नाही. जर माणसाला वाटलं आपल्याला राग आलाय तर 2 मिनिटं आपण शांत राहायचं. कारण जेवढा माणूस मौन राहतो त्याच्या जीवनाचं निश्चित कल्याण होतं. माऊलीच सांगून जातात, बोलावे नेटके, ऐकावे सत्वाने. नेटकं बोलायचं. ज्यावेळेस आपली गरज आहे, ज्यावेळेस आपल्या योग्य ठिकाण आहे, योग्य ठिकाणी मोठी लोक बघा, ज्यावेळेस गरज असते त्याच वेळेस बोलून जातात. कारण काही काही वेळा माणूस कितीही सज्जन असला, कितीही सात्विक असला तरी एका शब्दामुळे त्याच्या जीवनाचा ऱ्हास होतो. हे जे महाभारत जे घडलं ना, ते फक्त अंधे का पुत्र अंधा, जे द्रौपदीनं रावणा दुर्योधनाला सांगितलं आंधळ्याचा पुत्र आंधळा, त्या एका वाक्यामुळे महाभारत घडलं. ती जर ते वाक्य बोलली नसती तर महाभारत घडलं नसतं. त्याच्यामुळे माणसानं बोलताना मोजकं बोललं पाहिजे. वागताना असं वागायचं की आपल्या माणसाला आपला त्रास स्वतःला झाला तरी चालेल, पण इतरांना त्रास झाला नाही. साधू संतांना स्वतःला वैयक्तिक खूप त्रास झाला म्हणा, पण त्यांनी कधी तो त्रास जगाला दाखवला नाही. जगाला दाखवलं प्रेम, दयाला जगाला दाखवली याचना, दयाला दाखवला शांतीचा मार्ग, जगाला दाखवला प्रेमाचा मार्ग. की त्या जगाच्या जो मनुष्य दयाच्या, शांतीच्या, प्रेमाच्या मार्गाने चालला त्याच्या जीवनामध्ये त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चित झाली. म्हणून त्या मार्गाने जायचं आपल्याला. आणि अशा मार्गाने गेलं तर आपल्या जीवनाला जे काय आपलं सात्विक पुण्य आहे, ज्याच्यासाठी आपण जन्म घेतलाय, त्याचं फळ आपल्याला निश्चितच भेटणार आहे. ऐसेल आहे जे फळ आपल्यासाठी ठेवलेलं आहे, ज्याच्यासाठी आपण धडपड करतोय, ज्याच्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतोय, त्याचं निश्चित आपल्याला फळ मिळणार. त्याच्यासाठी काय, त्या मार्गाने आपण गेलो. कोणत्या मार्गाने, परिस्मृती स्मृतीची अर्थ, त्या मार्गाने आपल्याला जायचं. कोणत्या मार्गाने, मार्ग दावून गेले आधी, जो मार्ग त्यांनी दाखवलाय त्या मार्गावर चालत असताना आपल्या जीवनामध्ये संकट निश्चितच येणार. पण संकट जर आपल्या जीवनामध्ये आलं, ज्या ज्या वेळेला आपल्यावर संकट येईल त्यावेळी आपण साधू संतांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर केला. ज्ञानोबरायांचा इतिहास आठवा, तुकाराम महाराजांचा इतिहास, नामदेवरायांचा आठवा, गुरोबा काकांचा आठवा, संत सावताबाबांचा आठवा, नामदेवरायांचा आठवा. कारण जर ते संकट झेलू शकतात तर आपणही संकट झेलू शकतात. कारण शास्त्र सांगतं, शास्त्राच्या मार्गाने जर जायचं नसेल, जो धर्मात्मा, जो पुण्यात्मा, जो पुण्यवान मनुष्य ज्या मार्गाने गेलाय त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्या जीवनाचं निश्चितच कल्याण होतं. कारण मोठी माणसं सहसा ओळखू येत नाहीत महाराज. तुकाराम महाराज एवढे मोठे संत होऊन गेले, पण शेवटपर्यंत त्यांच्या पत्नींना, मासाहेबांना कळलं नाही की आपले जगद्गुरु तुकाराम साक्षात देवाचा अवतार. छत्रपती शिवराय हे एवढे मोठे होऊन गेले तरी त्यांच्या सोबत राहणाऱ्या माणसांना, सैनिकांना कळलं नाही. जर कळलं असतं महाराज तर एका सुभेदाराची त्यांनी समोर आणून ते उभी केली नसती. कळलं नाही महाराज. मदारासा एवढे मोठे संत होऊन गेले, पण 3 मुलं झाल्यानंतर त्याच्या नवऱ्याला कळलं नाही की आपली पत्नी म्हणजे संत आहे. कारण हे संत लवकर कळत नाहीत मला. संत नव्हते जगाना नावासाठी. सहसा संत कळत नाही. संत जरी कळले नसले, संतांना आपण त्रास जरी देण्याचा प्रयत्न केला तरी त्या संतांनी तो त्रास आपल्या अंगावर साक्षात देव उलट टाकत आहे या उक्तीप्रमाणे त्यांनी त्याचा संत आपल्या दुःखाचा, आपला जो शिव्या श्राप आहे त्याचा आचरण त्यांनी आपल्या जीवनात केलं. त्यांनी आधी कधी म्हटलं नाही की तुम्ही मला त्रास दिला तर मी तुमचा शाप करेल. असे माणसं आहेत
त्याच्यामुळे या अनुषंगाने आपल्याला जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या मार्गाने आपण गेले तर आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण होणार. आणि अशा या ठिकाणी सांगायचं झालं तर एखाद्या माणसानं झाड लावलं तर ते झाड असं कधीच विचार करत नाही की ज्या माणसानं झाड लावले जो माणूस मला पाणी घालतो मी त्याला सावली देतो, असं होत नाही. जो जो मनुष्य त्या त्या झाडाखाली येतो, कोणी असो, जो सावलीतील वाट सुरू असेल, कोणी असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, जो कोणी असेल, जो ज्या झाडाखाली येतो तो झाड सावली देण्याचं काम त्याला करतो. तो असा विचार करत नाही. त्या झाडाची सावली ज्याप्रमाणे सर्व पशु पक्षी मानव कीटक असतील, जो कोणी त्या झाडाखाली येतो तो सावली देण्याचं काम ज्या पद्धतीने करतो तसंच संत करतात. मला संत ही म्हणजे आपली आई आहे. आणि आईसाठी बघा, एखादा मुलगा कडू जरी असला, दारुडे असू द्या, व्यसनी असू द्या, घरी आला दारू पिऊन तो मारायला लागला तरी त्याची आई म्हणते मारू नका रे, माझा मुलगा आहे. कारण तो मुलगा त्या आईसाठी खूप प्रेमळ आहे. खरंच भाग्यवान आहेत जे आई तिने आपल्या 9 वर्षाचा पोटचा गोळा सैन्यामध्ये भरती केला आणि वीर मरणासाठी असा सोपवला, जगाच्या कल्याणासाठी सोपवला, या भारत धर्माच्या रक्षणासाठी सोपवलं. आणि जो कोणी त्या झाडाखाली येतो, तसंच आपण साधू संतांच्या संगतीमध्ये जर गेलो तर हे संत नकळतपणे आपल्या जीवनाचं कल्याण करून जातात. कारण हे संतच आहेत की सहज आपल्याला त्यांच्या जीवनाचं जे पुण्य आहे ते सहज देऊन टाकतात. आपण जर एखाद्याकडे मागितलं, पैसा मागा, अर्चना मागा, मनुष्य असेल तो देतो. पण जर आपण त्याच्याकडे जर त्याचं सर्वस्व मागितलं ते सर्वस्व आपल्याला कधी देणार नाही. तर साधू संतांना तुम्ही सर्वस्व मागा, साधू संत निश्चित त्यांचं सर्वस्व आपल्याला देतात. आणि विशेषतः त्यांचं जे जीवन आहे ठराविक जीवन आहे, मोजकं जीवन आहे. ज्ञानोबाराय 21 वर्ष जगले, पण 21 वर्ष जगत असताना ज्ञानोबारायांनी फक्त आणि फक्त मनुष्याचा विचार केला, मानवाच्या उद्धाराचा विचार केला. तुकोबाराय कमी दिवस जगले, जोपर्यंत जगले तोपर्यंत फक्त जगाच्या कल्याणासाठी तुकाराम गाथा लिहून. प्रत्येक संतांनी हेच केले. आपण त्या मार्गाने का जात नाही? आपण का दुसऱ्याच मार्गाने भटकत चाललोय? त्याच्यासाठी सर्वात मोठे म्हणजे संस्कार आहेत. आपण जर आपल्या मुलांना लहानपणी चांगले संस्कार दिले, कारण संस्कार हे आपल्या लहान मुलाची आपल्या आयुष्याची पहिली पायरी आहे. महाराज, आज गरोदर महिला ज्यावेळेस आपल्याला त्यांच्या लहान मुलगा पोटामध्ये असतो त्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, गाथा वाचावी. पण त्या पिक्चर बघतात, टीव्ही बघतात, मोबाईल बघतात, तासंतास 2-2 तास. मला सांगा, असं जर आपण बघत राहिलो तर जन्माला आलेलं मूळ हे संस्कारी निघेल का असंस्कारी निघेल? कारण जुन्या माता माऊली सांगून जायच्या, गरोदरपणामध्ये ज्या स्त्रिया जसं वागतात त्याचंच आचरण म्हणजे जो मुलगी जन्माला येते ते त्यांच्या जीवनात तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. कारण ते गर्भसंस्कार असतात. महाराज, संस्काराचे जे काय प्रकार आहेत ते गर्भसंस्कारा प्रकार आहेत. एवढे छत्रपती शिवराय मोठे झाले कशाचे? जेव्हा लहान पोटामध्ये बाळ असताना देखील मासाहेब जिजाऊंनी युद्ध केलं महाराज, म्हणून तर तसा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला. ज्ञानोबारायांच्या बाबतीत उदाहरण केलं तर रोज पिंपळ वृक्षाला फेऱ्या मारल्या महाराज. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी असा आगाध ज्ञानाचा ग्रंथ आपल्या जगाच्या कल्याणासाठी अवतरी निर्माण करून ठेवला. हे संस्काराचे जेव्हा संस्कारासोबतच दुसरं आहे जीवनाची जडणघडण. त्या माणसाला बाळाला आपण सांगितलं पाहिजे तुझा जन्म कशासाठी झालाय, कशासाठी जन्म घेतला आणि तू आयुष्यात येऊन काय केलं पाहिजे. कारण संत आल्यानंतर आपल्याला मार्ग दाखवतात, मार्गावर जाण्याचं कार्य आपलं आहे.
आपण त्या मार्गाने जायचंय की नाही जायचं. एखादी वाईट गोष्ट बघा, 100 चांगल्या गोष्टी माणूस लक्षात ठेवत नाही, पण एखादी वाईट गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवतो. का तर ती वाईट गोष्टीची प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये आहेत आणि ते समाज भुकवण्याचं काम करतात. त्याच्यामुळे मार्ग असा निवडायचा की आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, धर्माच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, पुण्यत्वाच्या मार्गाने केलं पाहिजे, मोक्ष प्राप्तीसाठी आपण झगडलं पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. आणि असं जर आपण वागलो तरच आपल्या जीवनाचं कल्याण होणार. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तरी तो काय प्रकाश आहे वंचित येतात. सूर्य असा विचार करत नाही की मी प्रकाश एकाला देऊ की दोघाला देऊ. जो जो या जन्माला सृष्टीवर आलाय त्याला निश्चितच प्रकाश भेटणार आहे आणि संध्याकाळचे चंद्र त्याला दिसणार आहे. ते जर आपल्यामध्ये भेदभाव करत नसते तर आपण का भेदभाव करायचा? आपण का संत प्राप्तीसाठी जगायचं नाही? आपण का आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी जगायचं नाही? ते कुठेतरी बदललं पाहिजे. म्हणून त्या मार्गाने आपण जायचं. संत जगाच्या पाठीवर संतच आहेत की त्यांच्या जीवनात जे काही संचित त्यांनी जे पुण्य साठा केला ते सहज आपल्याला देऊन टाकतात. कारण ज्ञानोबारायांनी तेच केलंय महाराज. मुलांना सांगायचं झालं तर पूर्वी काळी एक राजा होता, त्याचा वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी त्या राजाने सांगितलं, जो कोणी मला आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देईल, काही भेट वस्तू देईल, त्याच्या 10 पट मी त्यांना आज देऊन टाकणार. कोणतीही गोष्ट असू द्या की एक समजा एखाद्या माणसाने 1 रुपया दिला तर त्याचे 10 रुपये, एखाद्या माणसाने 100 रुपये दिले तर त्याचे 1000 रुपये. वाढदिवसाचा दिवस उजळला, दिवसभर लोक वाढदिवसाच्या भेट वस्तू ठरल्याप्रमाणे एखाद्या जणांना रुपया दिला त्याला 10 रुपये दिले, 10 रुपये दिले त्याला 100 रुपये, जे काही ठरल्याप्रमाणे होतं तो प्रधान त्या प्रमाणात आज्ञेचं पालन सुरू झालं. एक दिवसभर माणूस काबाड कष्ट करू लागला. काबाड कष्ट करण्यानंतर जे काही त्यानं पैसे कमवले तर पैसे खूप थोडेसे चालते. त्याच्यानंतर त्यानं जे आपलं थोडं मोठं घर होतं ते एका सावकाराला विचारलं, हे घर घेणार का? त्या सावकारासंग सौदा झाला आणि तिथं 4-5 हजाराला देऊन टाकले. ह्याच्या जवळचे 2-3 हजार ते 4-5 हजार 7,000 रक्कम झाली. मला सगळे देत आहे तर माझंही कर्तव्य आहे कारण मी या राज्यात जन्माला, या राजाने मला एवढं सांभाळलं तर या राजाप्रती आपला तर एक काहीतरी भाव असला पाहिजे. या भावापोटी पण ते 7,000 रुपये जमा केले आणि ते राजाचे आपण जात असताना ज्या पाकिटामध्ये त्याने त्यावर एक त्याने वाक्य दिलं, राजे माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करतो. ते काय बोलले? त्यानं ते चिठ्ठी दिली, ते पाकिट घेतलं आणि राजासमोर गेले, प्रधानाच्या हातात ठेवलं. शेवटी गरीब होता, राजाने विचार केला गरीब माणसाला राजा कोणी जवळ करत नाही. मला पुन्हा गेला, प्रधानाने जी चिठ्ठी घेतली त्याच्यातलं बक्षीस वाचलं आणि तो एकदा चिठ्ठी वाचतो, एकदा त्या जो गरीब मनुष्य होतो त्याच्या डोळ्याकडे बघतोय आणि एकदा राजाकडे बघतो. राजा म्हणतोय प्रधानजी त्याने काय जे दिलं असेल त्याच्या 10 पट त्यांना देऊन टाकलं. प्रधानचे आश्चर्य वाटलं की हा माणूस खूप चतुर दिसतोय आणि गरीब माणसं खरंच चतुरवान असतात. कारण जे गरीबाला सुचतं ना ते कुणाला सुचत नाही. मग प्रधान जे राजा म्हणते काय झालं, तुम्ही जे आपलं ठरलंय त्याप्रमाणे तुम्ही का वागत नाही? जे काही त्यांनी दिले त्याचे 10 पट त्यांना देऊन टाका. प्रधान जे आश्चर्याने परत एकदा बघताय दोन्ही राजाकडे, एकदा प्रधान आणि त्या मनुष्याकडे बघताय. प्रधान जे हसले आणि म्हणाले, राजे हे आपलंच राज्य नाही, तुम्ही हे राज्याशिवाय 10 राज्य जरी त्या माणसाला दिले तरी पण त्याची पूर्तता तुम्ही करू शकत नाही. कारण त्यानं त्याचं सर्वस्व 10 अर्पित केले आणि मनुष्याच्या सर्वस्व पुढे दुसरं काहीच नाही. सर्वस्व म्हणजे जीवच ना. एखाद्या माणसानं आपल्यासाठी जीव दिला तर जीवाच्या पलीकडे आपण त्याला काय देऊ शकता? फक्त जीवच देऊ शकतो ना. पण साधू संतांना तुम्ही जर जीव देखील मागितला ना तर सहजरित्या ते त्यांचा जीव आपल्याला देऊ शकतो. ज्ञानोबारायांनी, ज्ञानेश्वरीजी, सच्चिदानंद बाबांनी दिले आशीर्वाद दिला. जे प्रेत यात्रा चालू होती आयुष्यमान भव म्हणून, आणि मग आपला नवरा समोर मृत अवस्थेत आहे, आता त्याला अग्नी द्यायचा आहे आणि अशा वेळी जर आशीर्वाद दिला तर सगळे लोक हसू लागले. काय आशीर्वाद? शेवटी संत आहेत महाराज, ते संतांनी दिलेला शब्द आहे.
डोक्यावर हात ठेवला, सच्चिदानंद बाबा मृत झाले होते, ते जिवंत झाले आणि अबोल अशी ज्ञानेश्वरी 9000 ओव्याचं काम लिहिण्याचं काम माझ्या सच्चिदानंद बाबांनी केलं. आणि अशी लोक त्यांच्या जीवनामध्ये महाराज कधीच घमंड किंवा माझ किंवा मीच जे काय आहे मीच केलं. ज्ञानेश्वरी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढी ज्ञानेश्वरी जरी त्यांनी आपल्यासाठी लिहिली तरी त्यांनी असं कधी बोलून दाखवलं की मी हे केलं, किंबहुना तुमचे केले. ते तुमच्यामुळे साध्य झालं, माझ्यामुळे नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांना एका साधकाने प्रश्न विचारला, माऊली तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर तुम्ही कोणत्या धर्मपीठामध्ये शिकला, कोणत्या शास्त्रामध्ये, कोणत्या गुरुकुलामध्ये, कोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणत्या शाळेमध्ये शिकला? ज्ञानोबारायांनी सांगितलं मी कोणत्याही शाळेमध्ये शिकलो नाही. मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली माझ्या डोळ्यासमोर माझ्या फक्त आणि फक्त माझ्या गुरूंचं प्रतिबिंब होतं. त्या प्रतिबिंबाकडे बघत म्हणजे डोळ्याकडे बघत राहायचो. ज्ञानोबारायांचे गुरु म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज दादा त्यांच्या डोळ्यासमोर बघायचं आणि त्यांच्या दृष्टीकडे पाहिल्याबरोबर माझ्या मुखातून एक ज्ञानेश्वरी आपोआप निर्माण झाली. म्हणजे जर गुरुकडे पाहिल्यानंतर जर आपल्या ज्ञानेश्वर महाराज आपल्या जगाच्या कल्याणाकडे 9000 ओव्या लिहित असतील, त्यांच्या गुरुच्या मार्गाने गेल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण का होणार नाही? ज्ञानोबारायांनी गुरुचा संचय जर केला आपल्या जीवनामध्ये तर आपण जर केला तर आपल्याही जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी गुरुच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा पूर्ण 100% जर आपण गुरुच्या चरणी लीन झालो तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. दुसरा विचार केला, संस्कार झाले, गुरु झाला, मग अशा 10% जसं काही समाज आहे, 90% समाज जरी आपल्या विरोधात असला तरी 10% समाज आहे. त्या समाजाकडेच आपण बघत 90% लोक आपल्या कसे आपल्याकडे वळत असतील, त्यांना आपल्या समाजाकडे किंवा आपल्या परमार्थाकडे कसं वळवण्याचा प्रयत्न आपण केला ते खूप मोठे. कारण माणसाला खूप घमंड आहे, मला खूप आहे. कारण या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. मला जगामध्ये 2 खूप श्रीमंत माणसं होऊन गेली. एवढी श्रीमंती असून देखील तरी त्यांना ती उपभोगता आली नाही. रावणाची लंका खूप सोन्याची होती, तीही कामाला आली नाही. आणि श्रीकृष्णाची द्वारका तीही सोन्याची होती, तीही काय काम आले. लंका जळाली आणि द्वारका बुडाली. एवढं सोनं असून देखील त्यांच्या कामाला आलं नाही. आपण 4 आणि 5 तोळ्यासाठी का झगडतोय का? एवढं पूर्वसंचय. कारण रावणासारखा भक्त महादेवाचा जगाच्या पाठीवर कोणीच झाला नाही कधी होईल. जे शिव तांडवलेलं, जे शिवस्तुती केली त्याच्यासारखी कोणी केली नाही. पण तरी देखील एवढं देवाचा निसिंह भक्त असून कुकर्माला संगे वागू लागला, चुकीच्या मार्गाने वागू लागला, त्याच्या जीवनाचा त्रास झाला. पण तोच त्याच कुळामध्ये जन्माला येऊन त्यांचाच भाऊ विभीषण साधू संतांच्या मार्गाने गेला, आपल्या जीवनाचा उद्धार झाला. म्हणून मनुष्य जन्मानं कुणाच्या मार्गाने जायचं मी ह्याच्यासाठीच हे सांगतोय की जे लोक सात्विक धर्माच्या सात्विकतेच्या मार्गाने धर्मशास्त्रानं जो परमात्मा पुण्यवान लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या जीवनाचं कल्याण निश्चित. आणि त्या मार्गाने आपण त्यांच्या सोबत नुसतं बसलो, त्यांच्यासोबत वावरलो, त्यांच्यासोबत दवडलो तरी आपल्या जीवनाचं कल्याण. मग आपण त्या मार्गाने जायचं. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताल त्या मार्गाने जायचं, पण मार्ग दाखवणारा जर चुकीचा निघाला तर काय करायचं? मार्ग दाखवणारा हा कधी चुकीचा नसतो महाराज. एसटी सरळ रस्त्यानं चालत, जरी वाट वाकडी करावी लागली तरी वाट वाकडी करत असताना आपला तोल जाणार नाही याचा जर आपण विचार केला तर निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण आहे. कारण पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली किती आहे माणसाला कळत नाही. कारण याच्यासाठी आपण सरळ आणि साध्या मार्गाने जातात. जी माणसं सरळ आणि साध्या मार्गाने जगतात त्यांच्या जीवनाचं निश्चितच कल्याण आहे.
दिवसभर एवढं सुंदर जगायचं, एवढं दिवसभर काम करायचं, संध्याकाळी सुखाची झोप लागली पाहिजे. दिवसभर सुंदर काम केलं, संध्याकाळी निश्चितच संध्याकाळी सुखाची झोप लागली मला. 4 महिने एवढं शेतामध्ये कष्ट करायचं, एवढं कष्ट करायचं की 6-8 महिने राहिलेले निवांत काम करून घरी बसून होतंय. आणि आयुष्यभर एवढा परमार्थ करायचा, एवढा परमार्थ करायचा की हा परमार्थ केल्यानंतर आपल्यासाठी गणबाबांनी, आपल्या परशुराम बाबांनी, आपल्या महादेवांनी, आपल्या ज्ञानोबरायांनी, तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी संतांकडे मागितलं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे काय आपला, माझ्या सकळ हरिशाला. हे आपलं आयुष्य आपलं त्यांच्यासाठी खर्ची व्हावं, ह्यातच आपल्या जीवनाचं कल्याण. आणि हे आयुष्य आपण त्यांच्याच मार्गाने गेल्यानंतर आपल्याला पूर्णत्वाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये संकट आले आणि ते पुण्यत्वाचा प्राप्त झाले, त्याचप्रमाणे आपणही त्याच मार्गाने जाऊ. आपल्या जीवनाचा उद्धार, आपल्या जीवनाची मोक्ष प्राप्ती आपण त्या मार्गाने जाऊन निश्चितच होणार आहे. त्याच्यासाठी आपण त्यांच्या मार्गाने जाऊ.